हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आपण क्लास 12चं थर्मोडायनामिक्स नावाचं युनिट बघत होतो आणि ज्याच्यामध्ये ज्या काही बेसिक टर्म्स होत्या त्या आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितल्या. सिस्टीमच्या टाइप्स बघितले, त्यानंतर सिस्टीमच्या ज्या प्रॉपर्टीज असतात, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी, त्या आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितल्या. या लेक्चरमध्ये आपल्याला स्टेट फंक्शन कशाला म्हणतात आणि पाथ फंक्शन कशाला म्हणतात ते बघायचं आहे. पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याच्यासोबतच चॅनलला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा. आता याच्यानंतर आपण काय करणार आहोत, स्टेट फंक्शन कशाला म्हणतात आणि पाथ फंक्शन कशाला म्हणतात ते बघू. तर त्याच्यासाठी बघा, आपल्याकडे समजा एक सिस्टीम आहे, ज्या सिस्टीममध्ये काय घेतलेलं आहे आपण, याच्यामध्ये समजा एखादा गॅस आहे, याच्यामध्ये काय आहे, गॅस आहे, बरोबर. आणि हे एक सिलेंडर आहे, याला काय म्हणणार आपण, सिलेंडर. आणि या सिलेंडरला समजा एक पिस्टन लावलेला आहे, इथं काय लावलेला आहे, एक पिस्टन. हा जो पार्ट आहे याला काय म्हणतो आपण, पिस्टन. मग आता हे सिलेंडर आणि पिस्टन आहे काय, तर आपल्या सायकलमध्ये जे हवा भरायचा पंप असते ते असंच असते, बरोबर. हे सिलेंडर आणि हा जो वरचा पार्ट आहे त्याला काय म्हणतात, पिस्टन म्हणतात, जो आपण खालीवर करतो हवा मारायच्या वेळेस, बरोबर. मग हे सिलेंडर पिस्टन अरेंजमेंट आहे आणि याच्यामध्ये काय घेतलेलं आहे आपण, गॅस घेतलेला आहे. मग आता या गॅसचं समजा जे प्रेशर आहे ते आहे P1, त्यानंतर टेम्परेचर आहे T1 आणि याचा जो व्हॉल्यूम आहे समजा तो काय V1 आहे. मग आता मी काय केलं, हा जो गॅस आहे गॅसला एक्सपांड केलं, गॅसला काय केलं, एक्सपांड केलं. म्हणजे काय, गॅस एक्सपांड जर झाला तर हा काय करते, या पिस्टनला असा वरती लोटते. मग पिस्टन काय झाला, इथून तर इथपर्यंत आला समजा, बरोबर. हा पिस्टन इथून इथपर्यंत आला. मग आता झालं काय, तर हा पिस्टन वरती गेल्यामुळे आता हा गॅस पण वरती आला. आता याचा व्हॉल्यूम आहे समजा V2, प्रेशर आहे P2 आणि टेम्परेचर काय आहे T2, बरोबर. अशा काहीतरी व्हॅल्यू समजा याच्या चेंज झाल्या. मग आता स्टेट फंक्शन कशाला म्हणतात, तर स्टेट फंक्शन ह्या सिस्टीमच्या अशा प्रॉपर्टीज आहेत ज्याच्या व्हॅल्यू कशावरती डिपेंड असतात, इनिशियल आणि फायनल स्टेट ऑफ द सिस्टीम. म्हणजे काय, द प्रॉपर्टीज whose value depends on initial and final state of the system, and do not depend on path followed by the system is called as state function. त्याला काय म्हणतो आपण, स्टेट फंक्शन म्हणतो. म्हणजे स्टेट फंक्शन हे सिस्टीमची अशी प्रॉपर्टी आहे ज्याची व्हॅल्यू इनिशियल आणि फायनल स्टेटवरती डिपेंड असते सिस्टीमच्या. डू नॉट डिपेंड ऑन पाथ फॉलोड बाय द सिस्टीम. सिस्टीमनं पाथ कोणता फॉलो केला याच्याशी काही घेणं देणं नाही. सिस्टीमची इनिशियल स्टेट काय होती, फायनल स्टेट काय, त्याच्यावरती ज्या व्हॅल्यू डिपेंड असतात त्यांना काय म्हणतो आपण, स्टेट फंक्शन म्हणतो. जसं या सिस्टीमचं प्रेशर P1 आहे, टेम्परेचर T1 आहे, व्हॉल्यूम V1 आहे, हे झाली तुमची इनिशियल स्टेट. आता फायनल स्टेट काय, तर इनिशियल स्टेटला पिस्टन इथं होता, फायनल स्टेटला समजा पिस्टन इथं गेला, तर आता प्रेशर किती आहे P2, व्हॉल्यूम किती आहे V2 आणि टेम्परेचर काय आहे T2. म्हणजे हा व्हॉल्यूम चेंज कसा झाला, हे प्रेशर कसं चेंज झालं, टेम्परेचर कसं चेंज झालं, याच्याशी काही घेणं देणं नाही. आपल्याला कशाशी घेणं देणं आहे, इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट. इनिशियल स्टेटला प्रेशर P1 होतं, फायनल स्टेटला प्रेशर P2 आहे. इनिशियल स्टेटला टेम्परेचर T1 होतं, फायनल स्टेटला टेम्परेचर T2 आहे. इनिशियल स्टेटला व्हॉल्यूम V1 होता, फायनल स्टेटला व्हॉल्यूम V2 आहे. म्हणजे प्रेशर, टेम्परेचर, व्हॉल्यूम ह्या ज्या व्हॅल्यू दिसत आहेत तुम्हाला, ह्या इनिशियल आणि फायनल स्टेटवरती डिपेंड आहेत. त्याच्या पाथवरती हे कशा पद्धतीनं प्रेशर चेंज झालं, कशा पद्धतीनं टेम्परेचर चेंज झालं, याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही आहे. आपल्याला घेणं देणं कशाशी आहे, इनिशियल स्टेटला काय व्हॅल्यू होत्या, फायनल स्टेटला काय व्हॅल्यू होत्या, त्याला काय म्हणायचं, स्टेट फंक्शन. म्हणजे स्टेट फंक्शन म्हणजे सिस्टीमच्या अशा प्रॉपर्टीज ज्यांची व्हॅल्यू इनिशियल आणि फायनल स्टेटवरती काय असते, डिपेंड असते. पाथ कोणता फॉलो केला याच्याशी घेणं देणं नसते, त्या प्रॉपर्टीजला काय म्हणतो आपण, स्टेट
फंक्शन म्हणतो, बरोबर. मग इथं जे प्रेशर, टेम्परेचर, व्हॉल्यूम तुम्हाला दिसतात यांना आपण स्टेट व्हेरिएबल्स म्हणतो. काय म्हणतो यांना? स्टेट व्हेरिएबल. म्हणजे ज्याच्या व्हॅल्यू काय होतात? बदलतात. जसं प्रेशर P1, टेम्परेचर T1, व्हॉल्यूम V1 आहे. आता चेंज झाली, व्हॅरी झाली, ही व्हॅल्यू बदलली. आता व्हॉल्यूम V2 झाला, प्रेशर P2 झालं, टेम्परेचर T2 झालं. यांना आपण काय म्हणतो? स्टेट व्हेरिएबल्स. जे काय करतात? स्टेट व्हेरिएबल काय करत असतात? तर स्टेट व्हेरिएबल कशाला म्हणतो आपण? अ सेट ऑफ, स्टेट व्हेरिएबल काय असते? अ सेट ऑफ known properties, a set of known properties which describe system completely, बरोबर. a known set of variable properties असं म्हणणार आपण, which describe system completely is called as state variable, बरोबर. म्हणजे एक सेट आहे, संच आहे, म्हणजे एकापेक्षा जास्त व्हॅल्यू आहेत, जसं प्रेशर आहे, टेम्परेचर आहे, व्हॉल्यूम आहे, ग्रुप आहे. कशाचा? नोन व्हेरिएबल प्रॉपर्टीजचा. ज्या प्रॉपर्टीज तुम्हाला माहिती आहेत, बरोबर, व्हेरिएबल आहेत, ज्या बदलतात, जे काय करतात? सिस्टीमला कम्प्लिटली डिस्क्राईब करतात. म्हणजे सिस्टीमची इन्फॉर्मेशन देतात. सिस्टीमचं प्रेशर काय आहे, सिस्टीमचं टेम्परेचर काय आहे, इनिशियल स्टेटला काय आहे, फायनल स्टेटला काय आहे, तर याला काय म्हणतो आपण? स्टेट व्हेरिएबल म्हणतो, बरोबर. मग आता आपण स्टेट फंक्शन म्हणजे सांगितलं की ज्याची व्हॅल्यू इनिशियल आणि फायनल स्टेटवरती डिपेंड असते. पाथ कोणता फॉलो केला याच्याशी घेणं देणं नसते. त्या कोणत्या व्हॅल्यू आहेत त्यांना म्हणतो आपण स्टेट फंक्शन. मग पाथ फंक्शन कोणते आहेत बघा. तर तुम्हाला पाथ फंक्शन माहिती पाहिजे, तर स्टेट फंक्शन बघितलं आपण. पुढे बघायचं आपल्याला पाथ फंक्शन. आता पाथ फंक्शन कशाला म्हणतो आपण? तर पाथ फंक्शन म्हणजे ज्याची व्हॅल्यू डिपेंड असते कशावरती? पाथ फॉलोड बाय द सिस्टीम. म्हणजे काय येणार? द प्रॉपर्टी हुज व्हॅल्यू डिपेंड ऑन पाथ फॉलोड बाय द सिस्टीम. पाथ फॉलोड बाय द सिस्टीम is called as path function. बघा, ज्याची व्हॅल्यू कशावर डिपेंड असते? पाथ फॉलोड बाय द सिस्टीम. सिस्टीमनं कोणता पाथ फॉलो केला त्याच्यावरती जर व्हॅल्यू डिपेंड असेल तर त्याला म्हणायचं पाथ फंक्शन. आणि असे पाथ फंक्शन आपल्याकडे दोनच आहेत, ज्याच्यामध्ये एक आहे आपल्याजवळ हिट आणि दुसरं आहे आपल्याजवळ वर्क. तर या चॅप्टरमध्ये तुम्हाला हे लक्षामध्ये ठेवायचं आहे, हिट आणि वर्क हे दोनच पाथ फंक्शन आहेत. बाकी कोणतंही दिलं तर ते सर्वचे सर्व काय आहेत? स्टेट फंक्शन आहेत. जसं आपण प्रेशर, टेम्परेचर, व्हॉल्यूम म्हटलं, त्यानंतर इंटरनल एनर्जी आहे, एन्थाल्पी आहे, एंट्रोपी आहे, गिब्स एनर्जी आहे, अशा वेगवेगळ्या टर्म्स आपल्याला या चॅप्टरमध्ये शिकायच्या आहेत. पण त्या सर्वच्या सर्व कोणत्या आहेत? इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहेत. त्या सर्वच्या सर्व काय आहेत? स्टेट फंक्शन आहेत. इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी नाही, काय म्हणणार आपण? त्या सर्वांना स्टेट फंक्शन म्हणणार. आणि पाथ फंक्शन हे दोनच आहेत. कोणकोणते? एक आहे हिट आणि दुसरं कोणतं आहे? वर्क. हे दोनच पाथ फंक्शन आपल्याकडे आहेत. बाकी कोणतंही दिलं तर स्टेट फंक्शन. तर पाथ फंक्शन काय असते? ज्याची व्हॅल्यू पाथवरती डिपेंड आहे. सिस्टीमला पाथ कोणता फॉलो केला, पाथ बदलला की त्याची व्हॅल्यू काय होते? बदलते. जसं आपण पुढे बघणार आहोत, हिट इज अ पाथ फंक्शन, वर्क इज अ पाथ फंक्शन, ते आपण एक्सप्लेन करणार आहोत. पण त्याच्यासाठी काही बेसिक फॉर्म्युले डिराईव्ह करायचे आहेत आपल्याला, त्याच्यानंतर आपण ते सांगू शकतो. तर तेव्हा सांगेल मी तुम्हाला हिट आणि वर्क कशा पद्धतीनं पाथ फंक्शन आहेत म्हणून. दोनच पाथ फंक्शन आहेत, बाकी सगळे कोणतेही दिले तर स्टेट फंक्शन, जे इनिशियल आणि फायनल स्टेटवरती डिपेंड असतात, पाथवरती डिपेंड नसतात. पाथ फंक्शन हे पाथवरती डिपेंड असतात. सिस्टीमनं कोणता पाथ फॉलो केला, पाथ बदलला की त्याच्या व्हॅल्यू काय होतात? बदलतात. त्यांना काय म्हणतो आपण? पाथ फंक्शन म्हणतो. आता याच्यानंतर स्टेट फंक्शन, पाथ फंक्शन समजला आपल्याला. पुढचा जो टॉपिक आहे तो बघायचा आहे आपल्याला थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम. काय बघायचं आहे पुढे आपल्याला? थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम. तर थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम आपण कशाला म्हणतो? काय बघायचं आहे? थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम. बघा, आता थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम काय? तर सर्वात आधी तर आपल्याला हे समजलं पाहिजे की इक्विलिब्रियम काय असते, बरोबर. सर्वात आधी आपल्यासाठी महत्त्वाचं काय आहे? इक्विलिब्रियम. आता इक्विलिब्रियम म्हणजे अशी स्टेट आहे जिथं जर आपल्याला डिफाईन करायचं असेल तर आपण म्हणणार ड्रायव्हिंग फोर्स आणि जो अपोजिंग फोर्स आहे, ड्रायव्हिंग फोर्स आणि अपोजिंग फोर्स तो इक्वल असतो. त्याला काय म्हणतो आपण? इक्विलिब्रियम, बरोबर.
म्हणजेच काय, तिथं दोन्ही फोर्स जर सारखे झाले म्हणजे तिथं चेंज काहीच नाही होत, बरोबर. म्हणजे तुम्हाला चेंजच दिसणार नाही. ड्रायव्हिंग फोर्स आणि अपोजिंग फोर्स जर सेम आहे म्हणजे तुम्हाला चेंज दिसणार आहे का, नाही दिसणार आहे. ती स्टेट म्हणजे काय, इक्विलिब्रियम. जसं फॉर एक्झाम्पल आपण असं कन्सिडर करू, हे एक टँक आहे आपल्याजवळ, या टँकमध्ये आपण पाणी भरून ठेवलेलं आहे. इथं या टँकमध्ये काय केलेलं आहे, आपण पाणी भरून ठेवलेलं आहे. हे पाणी किती आहे, समजा 1000 लिटर वॉटर याच्या आतमध्ये आहे. आता काय करतो मी, याच्यामध्ये एक नळ लावत आहो इथं, अशा पद्धतीनं इथं एक नळ लावला समजा, आणि सेम आपण काय केलं, इथं खालच्या साईडला परत एक होल केलं समजा त्याच आकाराचं, बरोबर. जेवढं इथून नळामधून तुम्ही पाणी सोडत आहे याच्या आतमध्ये, बरोबर, तेवढंच इथं खालच्या साईडला काय केलेलं आहे, आपण याला होल केलेला आहे. मग आता होईल काय पहा बरं, तर इथं 1000 लिटर वॉटर आहे. तर आता हे सिस्टीम इक्विलिब्रियममध्ये आहे असं आपण कधी म्हणणार, तर याच्यामधून वॉटर येत आहे आणि तेवढंच वॉटर इथून बाहेर निघून जात आहे, बरोबर. म्हणजे जो नेट चेंज आहे तो चेंज होणारच नाही. तुमचं वॉटर किती राहील, 1000 लिटरच राहील, कारण जेवढं पाणी आतमध्ये येत आहे तेवढंच पाणी बाहेर जात आहे. म्हणजे आतमध्ये येणारं पाणी म्हणजे आहे ड्रायव्हिंग फोर्स, बाहेर जाणारं पाणी म्हणजे काय आहे, अपोजिंग फोर्स, आणि दोन्ही इक्वल आहेत. म्हणजे हे सिस्टीम सध्या कशामध्ये आहे, इक्विलिब्रियममध्ये आहे, बरोबर. हे सिस्टीम कशामध्ये आहे, इक्विलिब्रियममध्ये आहे, कारण नेट चेंज तुम्हाला काही होता वेळेस दिसतच नाही आहे. मग आता हे थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम काय असते, तर थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम काय आहे, तर हे असं इक्विलिब्रियम आहे ज्याच्यामध्ये ज्या स्टेट फंक्शन आहे ते टाईमनुसार व्हॅरी होत नाहीत, है ना. म्हणजे थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम काय असते, द सिस्टीम इज सेड टू बी in thermodynamic equilibrium, said to be in thermodynamic equilibrium. A system is said to be in thermodynamic equilibrium if its pressure, temperature, volume, प्रेशर, टेम्परेचर, व्हॉल्यूम, म्हणजेच काय म्हणणार आपण, स्टेट फंक्शन आहे ना. म्हणजेच काय आहे, ते सगळे स्टेट फंक्शन आहेत. डू नॉट व्हॅरी विथ टाईम, बरोबर. म्हणजे अशी सिस्टीम ज्या आपण थर्मोडायनामिक इक्विलिब्रियममध्ये आहे असं कधी म्हणणार, जेव्हा त्या सिस्टीमचं प्रेशर, टेम्परेचर, व्हॉल्यूम हा टाईमनुसार चेंज होत नाही आहे असं म्हणणार आपण. म्हणजे कसं बघा, समजा आपण इथं एक सिलेंडर घेतलं, काय घेतलं आपण, याच्यामध्ये एक सिलेंडर घेतलं, या सिलेंडरमध्ये आपण एक गॅस घेतलेला आहे. या सिलेंडरमध्ये काय घेतलेला आहे आपण, गॅस, आणि याला काय लावलेला आहे, एक पिस्टन लावलेला आहे. याला काय लावलेला आहे, एक पिस्टन लावलेला आहे. याला काय म्हणणार आपण, पिस्टन, बरोबर. एक सिस्टीम आहे ज्याच्यामध्ये तुम्ही गॅस घेतलेला आहे, एक सिलेंडर आहे, एक पिस्टन आहे. मग आता हा जो गॅस आहे याचं प्रेशर समजा P1 आहे, याचं टेम्परेचर T1 आहे, आणि याचा जो व्हॉल्यूम आहे तो समजा काय, V1 आहे असं आपण म्हटलं. मग आता काय केलं आपण, तर हा जो पिस्टन आहे सध्या तो कसा आहे, मोशनलेस आहे. कसा आहे, मोशनलेस, म्हणजे तो सध्या थांबलेला आहे. मग हा मोशनलेस जर असेल तर याचं प्रेशर, टेम्परेचर आणि व्हॉल्यूम तिन्ही पण काय असतील, कॉन्स्टंट असतील, टाईमनुसार चेंज होत नाही आहेत, बरोबर, कारण हा मोशनलेस आहे. मग असं जर असेल तर ही जे स्टेट आहे ते कोणती आहे, इक्विलिब्रियमची आहे. कोणती स्टेट आहे, इक्विलिब्रियम. पण समजा असं आपण कन्सिडर केलं की याच्यामध्ये हा परत गॅस घेतला आपण, हा पिस्टन आहे, बरोबर, हा पिस्टन आहे, हे सिलेंडर आहे आपलं, आणि या सिलेंडरच्या आतमध्ये गॅस आहे, आणि हा पिस्टन आहे समजा, असं आपण कन्सिडर केलं. मग आता सुरुवातला काय होतं, याचं प्रेशर P1 होतं, व्हॉल्यूम V1 होता, टेम्परेचर T1 होतं. आता हा जो पिस्टन आहे तो समजा मोशनमध्ये आहे. मोशनमध्ये आहे म्हणजे काय चालला, असा हळूहळू काय चालला, वर चालला, बरोबर. मग मोशनमध्ये आहे म्हणजे याचं प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर काय होत आहे, बदलत आहे. मोशनमध्ये आहे म्हणजे काय होणार आहे, हा पिस्टन वरवर जाणार आहे. वरवर गेला तर काय होणार, हा व्हॉल्यूम होणार, वाढत जाणार, प्रेशर कमी होत जाणार, असं काहीतरी होणार समजा, बरोबर. म्हणजे याचं प्रेशर, टेम्परेचर, व्हॉल्यूम काय होत आहे, पिस्टन मोशनमध्ये असल्यामुळे चेंज होत आहे. मग चेंज जर होत असेल तर याला म्हणतो आपण नॉन इक्विलिब्रियम. काय म्हणतो याला आपण, नॉन इक्विलिब्रियम. तर हे सिस्टीम इक्विलिब्रियममध्ये आहे का, तर इक्विलिब्रियममध्ये नाही आहे, कारण पिस्टन कसा आहे, मोशनमध्ये. मग आता दुसरी केस समजा हा जो पिस्टन आहे
हा पिस्टन आपण मोशनमध्ये आणला समजा आता, आणि हा पिस्टन आपण इथपर्यंत घेऊन गेलो, बरोबर, हा पिस्टन आपण इथपर्यंत घेऊन गेलो, आणि इथं गेल्यावर हा पिस्टन परत कसा झाला, मोशनलेस झाला, आता थांबला. मोशनमध्ये आणलं आपण त्याला, आणि आता पिस्टन कसा झाला, मोशनलेस झाला. मोशनलेस झाला म्हणजे याचं प्रेशर काहीतरी P2 असेल, व्हॉल्यूम काहीतरी V2 असेल, आणि टेम्परेचर समजा काहीतरी T2 असेल, किंवा टेम्परेचर कॉन्स्टंट आहे असं म्हटलं तरी चालेल, समजा टेम्परेचर T1 आहे, जेवढं इथं होतं तेवढं आहे. पण आता हा पिस्टन मोशनलेस आहे. मोशनलेस आहे म्हणजे हे सिस्टीम इथं थांबलेली आहे, याचं प्रेशर P2 आहे, व्हॉल्यूम V2 आहे, टेम्परेचर T1 आहे समजा, किंवा T2 आहे असं आपण म्हटलं. मग आता याच्यामध्ये तुम्हाला चेंजेस होता वेळेस दिसतील का, नाही दिसतील. मग हे जे स्टेट आहे त्याला काय म्हणायचं, इक्विलिब्रियम, बरोबर. म्हणजे जिथं प्रेशर, टेम्परेचर, व्हॉल्यूम म्हणजे स्टेट फंक्शन याच्या व्हॅल्यू टाईमनुसार चेंज होता वेळेस तुम्हाला दिसत नसतील तर त्याला म्हणायचं इक्विलिब्रियम, बरोबर. आणि अ सिस्टीम इज सेड टू बी इन थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम इफ इट्स प्रेशर, टेम्परेचर, व्हॉल्यूम म्हणजे स्टेट फंक्शन डू नॉट व्हॅरी विथ टाईम किंवा डू नॉट चेंज विथ टाईम, टाईमनुसार चेंज होत नाही आहे. मोशनमध्ये आला होता पण परत थांबला आता पिस्टन, म्हणजे परत मोशनलेस आहे. मोशनलेस आहे म्हणजे प्रेशर, टेम्परेचर, व्हॉल्यूम बदलत नाही आहे, जेवढेचे तेवढेच आहे. मग जेवढेचे तेवढेच आहे म्हणजेच सिस्टीम कशी आहे, इक्विलिब्रियममध्ये आहे. मग आता हे जे थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम आहे हे 3 टाईपचं असते, बरोबर. थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम किती टाईपचं आहे, 3 टाईपचं. स्क्रीनशॉट काढून घ्या बघ. त्याच्यानंतर आता थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम हे 3 टाईपचं आहे, ज्याच्यामध्ये एक आहे आपल्याजवळ सर्वात आधी आहे थर्मल इक्विलिब्रियम. थर्मल इक्विलिब्रियम, त्यानंतर इक्विलिब्रियम, त्यानंतर दुसरं आहे आपल्याजवळ केमिकल इक्विलिब्रियम. केमिकल इक्विलिब्रियम, इक्विलिब्रियम, आणि तिसरा आहे आपल्याजवळ मेकॅनिकल इक्विलिब्रियम. मेकॅनिकल इक्विलिब्रियम, मेकॅनिकल इक्विलिब्रियम. बघा, तर थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम काय आहे, तर याचे 3 टाईप्स आहेत. थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम बघितला आपण, आता काय बघायचे आहेत आपल्याला, याचे टाईप्स बघायचे आहेत. टाईप्स ऑफ थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम. मग आता हे टाईप्स कोणकोणते आहेत, ज्याच्यामध्ये एक आहे थर्मल इक्विलिब्रियम, दुसरा आहे केमिकल इक्विलिब्रियम, तिसरा आहे मेकॅनिकल इक्विलिब्रियम. मग आता थर्मल इक्विलिब्रियम म्हणजे काय, अ बॉडी इज सेड टू बी इन थर्मल इक्विलिब्रियम if its temperature do not change with time. जर टेम्परेचर टाईमनुसार चेंज होत नसेल तर त्या सिस्टीमला काय म्हणायचं, ते सिस्टीम थर्मल इक्विलिब्रियममध्ये. कारण टेम्परेचर टाईमनुसार चेंज होत नसेल तर आपण त्याला काय म्हणतो, थर्मल इक्विलिब्रियम. अ बॉडी इज सेड टू बी इन थर्मल इक्विलिब्रियम इफ इट्स टेम्परेचर डू नॉट चेंज विथ टाईम. मग टेम्परेचर चेंज होत नाही याचा अर्थ काय, तर तिथं T1 इज इक्वल टू T2 आहे, चेंज होत नाही आहे, दोन्ही टेम्परेचर कसे आहेत, सेमच आहे, बरोबर. मग T1 इज इक्वल टू T2 आहे म्हणजे डेल्टा T काय असते, डेल्टा म्हणजे चेंज. फायनल व्हॅल्यूमधून आपण इनिशियल व्हॅल्यू मायनस करत असतो, म्हणजे T2 मायनस T1, पण दोन्ही व्हॅल्यू सारख्या आहेत म्हणजे याचा आन्सर काय होणार, 0. म्हणजे डेल्टा T काय असते याच्यामध्ये 0. म्हणजे थर्मल इक्विलिब्रियम म्हणजे असं इक्विलिब्रियम ज्याच्यामध्ये टाईमनुसार टेम्परेचर सिस्टीमचं चेंज होत नाही. मग केमिकल इक्विलिब्रियम काय आहे, तर केमिकल इक्विलिब्रियम म्हणजे असं इक्विलिब्रियम आहे, किंवा केमिकल इक्विलिब्रियम म्हणजे असं इक्विलिब्रियम आहे ज्याच्यामध्ये सिस्टीमचं जे केमिकल कंपोजिशन आहे, केमिकल कंपोजिशन डू नॉट चेंज विथ टाईम. सिस्टीमचं जे केमिकल कंपोजिशन आहे, सिस्टीममध्ये कोणते जे त्याचं जे केमिकल कंपोजिशन असेल ते टाईमनुसार चेंज होत नसेल. जसं फॉर एक्झाम्पल एखादी सिस्टीम आहे, त्याच्यामध्ये असं कन्सिडर करा की या सिस्टीममध्ये एखादा जो सबस्टन्स आहे तो 5 मोल पर लिटर आहे. म्हणजे याचं कंपोजिशन किती आहे सध्या, 5 मोल पर लिटर. आणि हे 5 मोल पर लिटर काय आहे, चेंज होत नाही आहे टाईमनुसार, म्हणजे जेवढंच तेवढंच आहे. केमिकल कंपोजिशन एखादा सबस्टन्स असेल त्याचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते समजा 5 मोल पर लिटर आहे, ते टाईमनुसार चेंज होऊन नाही राहिलं, 5 मोल पर लिटरच आहे, तर त्याला काय म्हणायचं, केमिकल इक्विलिब्रियम. म्हणजे ज्याच्यामध्ये टाईमनुसार केमिकल कंपोजिशन चेंज होत नाही. आणि जर तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. त्यानंतर आपण पुढे पाहू मेकॅनिकल इक्विलिब्रियम. आता मेकॅनिकल इक्विलिब्रियम कशाला म्हणतो आपण, तर मेकॅनिकल इक्विलिब्रियम म्हणजे असं इक्विलिब्रियम आहे ज्याच्यामध्ये नो वर्क इज डन बाय द सिस्टीम or on the system
सिस्टीम. म्हणजे मेकॅनिकल इक्विलिब्रियम काय असते तर ज्याच्यामध्ये नो वर्क इज डन बाय द सिस्टीम ऑर ऑन द सिस्टीम. म्हणजे असं इक्विलिब्रियम ज्याच्यामध्ये सिस्टीम वर्क करत पण नाही आहे, काम करत पण नाही आहे आणि सिस्टीमवरती काम होत पण नाही आहे, ती स्टेट म्हणजे काय असते मेकॅनिकल इक्विलिब्रियम. मेकॅनिकल इक्विलिब्रियममध्ये नो वर्क इज डन बाय द सिस्टीम ऑर ऑन द सिस्टीम. म्हणजे सिस्टीम वर्क करत पण नाही, सिस्टीमवरती वर्क होत पण नाही. म्हणजे सिस्टीम काम करत पण नाही, सिस्टीमवरती काम पण नाही होत. बरोबर. ती स्टेट म्हणजे कोणता आहे मेकॅनिकल इक्विलिब्रियम. म्हणजे थर्मल इक्विलिब्रियममध्ये टेम्परेचर डू नॉट चेंज विथ रिस्पेक्ट टू टाईम. केमिकल इक्विलिब्रियम केमिकल कंपोजिशन डू नॉट चेंज विथ टाईम. त्यानंतर मेकॅनिकल इक्विलिब्रियम नो वर्क इज डन बाय द सिस्टीम ऑर ऑन द सिस्टीम. बरोबर. म्हणजे सिस्टीम वर्क करत पण नाही आणि सिस्टीमवरती वर्क होत पण नाही. तर हे आहेत थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियमचे टाइप्स. म्हणजे या लेक्चरमध्ये आपण स्टेट फंक्शन कशाला म्हणतात, पाथ फंक्शन कशाला म्हणतात. स्टेट फंक्शन इनिशियल फायनल स्टेटवरती डिपेंड असते. पाथ फंक्शन पाथ फॉलोड बाय सिस्टीमवरती डिपेंड असते. त्यानंतर थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम कशाला म्हणतात, बॉडी किंवा अ सिस्टीम इज सेड टू बी इन थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम इफ इट्स प्रेशर टेम्परेचर व्हॉल्यूम म्हणजेच स्टेट फंक्शन डू नॉट व्हॅरी विथ टाईम, त्याला म्हणतो थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम. त्याचे 3 टाईप, थर्मल इक्विलिब्रियम, केमिकल इक्विलिब्रियम, मेकॅनिकल इक्विलिब्रियम. थर्मल इक्विलिब्रियम म्हणजे टेम्परेचर डू नॉट चेंज विथ टाईम. केमिकल इक्विलिब्रियम म्हणजे केमिकल कंपोजिशन डू नॉट चेंज विथ टाईम. आणि मेकॅनिकल इक्विलिब्रियम म्हणजे नो वर्क इज डन बाय द सिस्टीम ऑर ऑन द सिस्टीम. म्हणजे सिस्टीम वर्क करत पण नाही, सिस्टीमवरती वर्क होत पण नाही, ती म्हणजे असते मेकॅनिकल इक्विलिब्रियम. बरोबर. मग अशा याच्यामध्ये काय येणार, मेकॅनिकल इक्विलिब्रियममध्ये जे प्रेशर आहे ते कॉन्स्टंट आहे. प्रेशर कॉन्स्टंट आहे म्हणूनच वर्क होऊन नाही राहिलं. बरोबर. प्रेशर जर इन्क्रीज केलं तर सिस्टीमवरती वर्क होईल किंवा सिस्टीम वर्क करेल. बरोबर. तर इथं प्रेशर काय असते, कॉन्स्टंट असते. मग आपल्याला ज्या बेसिक गोष्टी होत्या त्या याच्यामध्ये माहीत झाल्या. आता पुढच्या लेक्चरमध्ये काय बघू आपण, की आपण प्रोसेस कशाला म्हणतो, प्रोसेसचे डिफरंट टाईप्स, आणि ते खूप महत्त्वाचं लेक्चर असेल. तर तुम्हाला काय करायचं आहे, या व्हिडिओच्या जे काही नोट्स आहेत त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. पण क्लिक करण्याआधी तुम्हाला प्ले स्टोअरवरून टेलिग्राम नावाचा ॲप डाउनलोड करायचा आहे. नंतर लिंकवर क्लिक करा आणि माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा आणि तुम्हाला त्याच्यावरती नोट्स, तुमचे जे काही डाऊट्स असतील ते सॉल्व केल्या जातील. आणि त्याच्यासोबतच तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि शेअर करायचं आहे.